नमस्कार. JSS महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आता आलेलो आहे दिघे या ठिकाणी. दिघे बोपखेल प्रभाग क्रमांक 4मधून नगरसेवकपदी निवडून आलेले उदय गायकवाड हे आज आपल्यासोबत खास चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. तर त्यांनी या प्रभागामधून प्रचंड मोठ्या मतधिक्याने निवडून येऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आता ते सध्या नगरसेवक म्हणून ते महानगरपालिकेमध्ये आपलं कर्तृत्व गाजवणार आहेत. तर काय सांगणार सर, तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केलं? पक्षाने दाखवलेला विश्वास, आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांनी दाखवलेला विश्वास आणि आदरणीय आबा असतील, संजूभाऊ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे घवघवीत यश दिघे बोपखेलकरांनी जे भरभरून प्रेम दिलेलं आहे, जे आशीर्वाद दिलेले आहे, निश्चितपणाने येणाऱ्या काळात त्याचं उत्तराई होण्याचं 100% प्रयत्न करेन आणि चांगलं काम करण्याचा मानस आहे. आणि सर, तुम्हाला भेटायला प्रचंड मोठ्या प्रमाणात युवा वर्ग हे लाईन लागलेले आहे, आता सध्या भेटायला येत आहेत. तर यांच्यासाठी आपलं काय विजन असेल? डेफिनेटली एक फोरम घेऊन आपण पुढं चाललो आहोत. येणाऱ्या काळात ते फोरम आपण डिस्प्ले पण करू आणि चांगलं काम म्हणजे विजनरी काम म्हणजे रोजगाराच्या अनुषंगाने पण असेल, नवतरुणांना काही व्यवसाय असेल त्या अनुषंगाने पण आपले काही धोरणं आहेत ते पुढं घेऊन आपण येणाऱ्या काळात चालणार आहोत. आणि या तुमच्या प्रभागामध्ये सर्व उच्च शिक्षित विद्यार्थी आहेत, काही UPSC MPSC करण्यासाठी ते प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी काय प्रयत्न आहे? आमच्या भागामध्ये अभ्यासिका आहेत, 1-2-3 आहेत. त्या अनुषंगाने पण येणाऱ्या काळात काय अजून अपेक्षित असेल ते निश्चितपणाने करू. आणि काय आपलं ह्या प्रभागामध्ये कसं विजन असेल आता पूर्ण प्रभागामध्ये? येणाऱ्या काळात पहिल्या तर मूलभूत समस्या काय बेसिकली राहिल्या असतील त्या परिपूर्ण करायचा प्रयत्न राहील आणि गार्डनचं आरक्षण असेल, टाऊन हॉल असेल, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल, त्या अनुषंगाने आणि काम करू. आणि आपल्या या विजयासाठी प्रचंड मोठे नेते आपले भाजपचे तुमच्यासाठी सभा घेतले आले होते, त्यांच्यासाठी आपलं काय? त्यांचा खंबीर साथ होती, पाठिंबा होता, त्यामुळंच तर हे प्रचंड असं बहुमत या ठिकाणी लाभलेलं आहे. तर हे होते उदय गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ते आता आपलं कर्तृत्व गाजवणार आहेत आणि ते आज आपल्या JSS महाराष्ट्रसोबत चर्चा झाली त्यांची. JSS महाराष्ट्र न्यूज, संदीप दबडे, पुणे.